एका व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. सोशल मीडियावर अचानक एक नाव ट्रेंड होऊ लागलं. ते नाव म्हणजे अशोक खरात. कुणी म्हणत होते तो दोषी आहे, कुणी म्हणत होते त्याने महिलांचं शोषण केलं, तर कुणी त्याला थेट नालायक म्हणत होते. पण या सगळ्या गोंधळात एक प्रश्न मात्र कुणी विचारत नव्हता: सत्य नेमकं काय आहे? कारण सोशल मीडियावर जे दिसतं तेच खरं असतं असं नाही, आणि कधी कधी जे खोटं असतं ते इतकं पसरवलं जातं की लोकांना तेच खरं वाटू लागतं. या प्रकरणातही तसंच काहीसं घडताना दिसतंय. सुरुवात झाली एका व्हिडिओपासून, मग दुसरा व्हिडिओ आला, मग तिसरा, आणि काही दिवसांतच सोशल मीडियावर शेकडो व्हिडिओ फिरू लागले. कुणी म्हणालं 50 व्हिडिओ आहेत, कुणी म्हणालं 100 आहेत, तर काही जणांनी तर थेट 1000 व्हिडिओ असल्याचा दावा केला. आणि या हजारो व्हिडिओच्या नावाखाली एक वेगळीच लाट सुरू झाली. प्रत्येक जण आपल्या चॅनलवर, आपल्या पेजवर, आपल्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करू लागला. कुणी त्यावर प्रतिक्रिया देऊ लागला, कुणी त्यातून राजकारण करू लागलं. पण या सगळ्या गोंधळात सर्वात मोठा प्रश्न कुणी विचारलाच नाही: या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलांचा काय? कारण जर त्या खऱ्या असतील तर त्यांची बदनामी कोण करतोय? आणि जर त्या खोट्या असतील तर कुणीतरी जाणून बुजून ही खेळी खेळतोय का? सरकार आणि पोलिसांनी स्पष्ट सांगितलं होतं की असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नका, कारण त्यातून महिलांची बदनामी होते. पण सोशल मीडियावर ट्रेंड, व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात अनेकांनी ती सूचना दुर्लक्षित केली. उलट लोकांनी अधिकाधिक व्हिडिओ तयार करून पसरवायला सुरुवात केली. आणि इथेच सुरू झाला सगळ्यात धक्कादायक प्रकार. काही व्हिडिओ इतके वेगाने व्हायरल झाले की लोकांनी त्याची सत्यता तपासण्याचाही प्रयत्न केला नाही. फक्त पाहिलं आणि पुढे पाठवलं. पण जेव्हा या व्हिडिओंचा बारकाईने अभ्यास केला गेला तेव्हा काही विचित्र गोष्टी लक्षात येऊ लागल्या. काही समान गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत होत्या, जसं की एकच केबिन, भिंतीवर एक कॅलेंडर, मागे पट्ट्यांचं डिझाईन आणि समोर एक टेबल. पहिल्या नजरेत पाहिलं तर सगळं खरं वाटत होतं, पण जसं जसं झूम करून पाहिलं तसं तसं काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येऊ लागलं. आणि ती गडबड इतकी मोठी होती की ज्यामुळे संपूर्ण कथाच उलटी फिरू शकते. कारण त्या व्हिडिओमधील सर्वात साधी दिसणारी गोष्ट म्हणजे भिंतीवरचं कॅलेंडर हेच त्या व्हिडिओचा सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतं. जेव्हा त्या कॅलेंडरकडे नीट पाहिलं गेलं तेव्हा तारीख आणि वार यामध्ये मोठा गोंधळ दिसू लागला. काही ठिकाणी तारखा जुळत नव्हत्या, काही ठिकाणी वार चुकीचे होते, आणि काही ठिकाणी तर एक आकडा मराठीत आणि दुसरा इंग्रजीत लिहिलेला दिसत होता. आता विचार करा, जगात कुठलं कॅलेंडर असं असतं का जिथे एक आकडा मराठीत आणि दुसरा इंग्रजीत लिहिलेला असतो? ही गोष्ट इतकी विचित्र होती की अनेकांना संशय येऊ लागला. आणि तिथूनच सुरू झाला या संपूर्ण प्रकरणाचा दुसरा अध्याय. कारण जर कॅलेंडरच चुकीचं असेल तर मग व्हिडिओ किती खरं असू शकतं? आणि जर व्हिडिओ खोटा असेल तर मग तो बनवणाऱ्यांचा हेतू काय आहे? हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण होऊ लागला. पण खरी गोष्ट अजून पुढे आहे, कारण हा फक्त सुरुवात आहे. अजून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येणार आहेत. जेव्हा त्या व्हिडिओंचा अधिक खोल अभ्यास केला गेला तेव्हा एकामागून एक विचित्र गोष्टी समोर येऊ लागल्या. कॅलेंडरमधील तारखा चुकीच्या होत्या, काही ठिकाणी वार जुळत नव्हते, आणि काही ठिकाणी तर पूर्ण महिन्याचा क्रमच गोंधळलेला होता. उदाहरणार्थ, एखाद्या कॅलेंडरमध्ये जर 6 तारीख मंगळवारी असेल तर पुढच्या मंगळवारी साधारण 13 तारीख यायला हवी, पण त्या व्हिडिओमध्ये 18 तारीख दिसत होती. म्हणजे मधले दिवस कुठे गेले? आणि इतकंच नाही तर काही ठिकाणी 29 आणि 30 तारखा देखील अशा ठिकाणी दिसत होत्या जिथे त्या येणं शक्यच नव्हतं. आता ही चूक साधी नाही, कारण जर कुणी खरा व्हिडिओ शूट करत असेल तर कॅलेंडरमध्ये अशी चूक होण्याची शक्यता जवळजवळ 0 असते. पण जर व्हिडिओ कृत्रिम तंत्रज्ञानाने म्हणजेच AI ने तयार केला असेल तर अशा चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण AI अनेकदा पार्श्वभूमीतील छोट्या गोष्टी व्यवस्थित तयार करू शकत नाही. आणि इथेही नेमकं तेच दिसत होतं. पार्श्वभूमीतील कॅलेंडर, त्यातील तारखा आणि त्यातील भाषा सगळं काही गोंधळलेलं होतं. म्हणजे काय? म्हणजे शक्यता अशी की काही व्हिडिओ पूर्णपणे कृत्रिम पद्धतीने तयार केले गेले असू शकतात. आणि जर तसं असेल तर प्रश्न आणखी गंभीर होतो. कारण मग त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले चेहरे कुणाचे आहेत? त्या खऱ्या महिला आहेत का? की AI ने तयार केलेले चेहरे आहेत? काही तज्ज्ञांनी सांगितलं की AI तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की कोणाचाही चेहरा वापरून बनावट व्हिडिओ तयार करता येतो. आणि जर एखाद्या निरपराध महिलेचा चेहरा वापरला गेला असेल तर तिच्या आयुष्यावर त्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो याची कल्पना करा. कारण सोशल मीडियावर एकदा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की तो थांबवणं जवळजवळ अशक्य असतं. लोक नाव विसरतात पण चेहरा लक्षात ठेवतात.
आणि जर तो चेहरा आपल्या आसपासच्या कोणासारखा दिसत असेल तर शंका निर्माण होऊ लागते आणि तिथून सुरू होतो बदनामीचा प्रवास. अनेक वेळा अशा बदनामीमुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. काही जण समाजाच्या भीतीने तक्रार देखील करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की तक्रार केली तर आणखी चर्चा होईल, आणखी बदनामी होईल. त्यामुळे अनेक पीडित महिला शांत राहणं पसंत करतात. पण या शांततेचा गैरफायदा घेत काही लोक सोशल मीडियावर अजून व्हिडिओ तयार करून टाकतात आणि प्रत्येक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन चेहरा जोडला जातो. आणि या सगळ्या प्रक्रियेत सत्य कुठे हरवतं ते कुणालाही कळत नाही. काही जण या प्रकरणातून राजकारण करत आहेत, काही जण प्रसिद्धी मिळवत आहेत, तर काही जण फक्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवण्याच्या नादात काहीही पोस्ट करत आहेत. पण या सगळ्या गोंधळात खरा प्रश्न अजूनही उभाच आहे. हे व्हिडिओ खरंच खरे आहेत का, की कुणीतरी मोठा खेळ खेळतोय? आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. जर हे व्हिडिओ खोटे असतील तर त्याचा फायदा कुणाला होतो? कारण कोणताही बनावट व्हिडिओ तयार करण्यामागे काहीतरी उद्देश असतो. कधी तो बदनामीसाठी असतो, कधी राजकीय फायद्यासाठी, तर कधी फक्त प्रसिद्धीसाठी. या प्रकरणातही काही लोक मुद्दामून वेगवेगळ्या चेहऱ्यांचे कोलाज तयार करून ते व्हिडिओ म्हणून सोशल मीडियावर टाकत असल्याचा आरोप केला जातोय. काही व्हिडिओमध्ये तर संपूर्ण दृश्यच एआयने तयार केल्यासारखं दिसतं. म्हणजे व्यक्तीही कृत्रिम, पार्श्वभूमीही कृत्रिम आणि कथा देखील कृत्रिम. पण जेव्हा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो खरा म्हणूनच पसरतो. आणि इथेच सर्वात मोठा धोका आहे. कारण जर कोर्टात कधी हे सिद्ध झालं की अनेक व्हिडिओ बनावट आहेत, तर त्याचा वापर आरोपी बाजूने बचावासाठी देखील केला जाऊ शकतो. म्हणजे खरे आणि खोटे व्हिडिओ एकत्र मिसळले गेले तर सत्य सिद्ध करणं अधिक कठीण होऊ शकतं. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सांगतात की सोशल मीडियावर आलेला प्रत्येक व्हिडिओ लगेच शेअर करण्यापूर्वी विचार करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि आजच्या डिजिटल युगात एआय तंत्रज्ञान इतकं शक्तिशाली झालं आहे की खोटं आणि खरं ओळखणं सामान्य माणसासाठी अवघड होत चाललं आहे. त्यामुळे सरकार आणि तपास यंत्रणांनी अशा बनावट व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण जर आज ही प्रवृत्ती थांबवली नाही तर उद्या कोणाचाही चेहरा वापरून कोणताही व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो आणि मग समाजात अविश्वास आणि भीतीचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे या प्रकरणातून एक मोठा धडा घेण्याची गरज आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका आणि विशेषतः जेव्हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो तेव्हा अधिक सावध राहा. कारण एका क्लिकने व्हिडिओ व्हायरल होतो, पण एका आयुष्याची बदनामी कायमची होते. आणि कदाचित म्हणूनच आज सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, सत्य काय आहे आणि खोटं कोण पसरवतंय? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तपासानंतरच समोर येईल. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडिओ सत्य असतोच असं नाही. आणि कधीकधी सगळ्यात मोठं सत्य हेच असतं की आपण पाहत असलेलं दृश्य पूर्णपणे खोटं असू शकतं. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.